नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्राच्या राजकारणात 2 वर्षांपूर्वी अभूतपूर्व असा मोठा भूकंप बघायला मिळाला होता। या राजकीय भूकंपाने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरलं होतं। या भूकंपाचे पडसाद सातत्याने बघायला मिळाले, तसेच आताही बघायला मिळत आहे, तसेच आगामी काळातही बघायला मिळणार आहेत। विशेष म्हणजे या राजकीय भूकंपाच्या घटनेची इतिहासाच्या पानावर ठळक अक्षरांमध्ये नोंद होणार आहे। ही घटना म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात पडलेली सर्वात मोठी फूट। या पक्षफुटीमुळे शिवसेना पक्ष चक्क 2 भागांमध्ये विभागला गेला। राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली। शिवसेना 2 गटात विभागली गेली। यानंतर सर्वच गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने गेल्या। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं। शिवसेनेच्या लोकप्रिय प्रतिनिधीचं सर्वाधिक पाठबळ हे एकनाथ शिंदे यांनाच मिळालं। निवडणूक आयोगात ठाकरे गटाला सातत्याने निराशा मिळाली, पण आता पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे। त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यापुढे निधी स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारता येणार नाही। खुद केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ही मंजुरी दिली आहे। त्यामुळे ठाकरे गटात आनंदाचं वातावरण आहे। निवडणूक आयोगाने नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देखील ही निधी स्वीकारण्यास मंजुरी दिली होती। शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे देखील निवडणूक आयोगात याबाबतची मागणी केली होती। उद्धव ठाकरेंची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे। ठाकरे गटात जोरदार हालचाली। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात सध्या प्रचंड हालचाली सुरू आहेत। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगलंच यश मिळालं। काही ठिकाणी अतिशय थोड्या फरकाने ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला। लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे गटात उत्साहाचं संचारलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत जवळपास 100 जागांवर निवडणूक लढवावी आणि सर्वाधिक जागा जिंकून आणाव्यात, यासाठी ठाकरे गटात रणनीती आखली जात आहे। जिथे आपल्या पक्षांचा चांगला प्रभाव आहे तिथे आपला उमेदवार उभा करण्याचा असा ठाकरे गटाचा प्लॅन आहे। ठाकरे गटाकडून याबाबतची रणनीती आखण्यासाठी आतापर्यंत 2 महत्त्वाच्या पक्षांतर्गत बैठका देखील घेण्यात आल्या आहेत। तसेच आगामी काळात आणखी बैठक होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांवर यश मिळण्यासाठी ठाकरे गट चांगलीच कंबर कसताना दिसत आहे। असं असताना आता निवडणूक आयोगाने देखील ठाकरे गटाला दिलासा दिला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।